नमस्कार मैत्रिणींनो, श्रमिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा, आनंदाचा जावो हीच मी देवी आईच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. तर आपण सुरुवातीलाच बघितलं की आज माझ्या मिस्टरांचा बड्डे आहे. आज आहे तारीख 1/1/25. आज आपली नवीन वर्षाची सुरुवातही झालेली आहे आणि त्यामुळे आपण आज पहिले सुरुवात आज म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात म्हटल्यावर आपण आता थोडंसं गोडधोड करणार आहे. तर मग शिराच करू म्हटलं. कारण प्रत्येक वेळेस पण मुलंही खात नाहीत जास्त गोड, त्यामुळे मग आता थोडासा शिरा भाजून घेते. आणि यांचा बड्डे बघा रात्रीच केला मुलांनी, म्हणजे मध्यरात्री 31/12/2024ची मध्यरात्र 12 वाजता मुलांनी बड्डे केला. आता बघा आपण शिरा करून घेऊ. आता आपला शिरा वगैरे झालेला आहे, नाश्ता वगैरे झालेला आहे. आता आपला सकाळचा स्वयंपाक आला आहे. आता आपण कढी वगैरे करणार आहे सकाळी. आज रोज पण भाजीचाही प्रश्न पडतो, काय भाज्या कराव्या, आणि आमच्या इथे हिरव्या भाज्या वगैरे खातात मुलं. तर आता आपण कढी बघा कशी करून राहिलो आहे. मी आज हिरवी मिरचीचे तुकडे आणि लसणाचे तुकडे घालूनच कढी करणार आहे. त्यासाठी हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची, कढीपत्ता आणि लसणाची फोडणी मारायची, आणि ताक आहे ना त्याच्यामध्ये हळद, बेसन पीठ मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं, चांगलं रईने हलवून, आणि त्याच्यातच हळद आणि मीठ घालायचं. थोडंसं हिंग टाकलेलं आहे बघा. हिंगानं माझ्याकडे असा खडा हिंगच आहे, तर ते मी असं खलबत्त्यात बारीक करून घेत असते. आणि आता हे बघा ताक टाकून दिले, छान फोडणी बसते. ही कढी खायलाही खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा अशी कढी. बघू शकता मी रात्रीचा जो व्हिडिओ काढला होता ना तो तुमच्यासोबत थोडासा शेअर करत आहे. अशा पद्धतीने मुलांनी पप्पांचा बड्डे केला. बघू शकता तुम्ही. त्यांनी अंशनी त्यांना गिफ्ट दिलं. त्याच्यानंतर बघा आम्ही वरच्या रूममध्ये, आमच्या बेडरूममध्ये बड्डे तिन्ही मुलींनीच सगळी तयारी केली. तिने छान असे बलून्स वगैरे लावले. त्यांना म्हणे सरप्राईज द्यायचं. तिनेच केक आणला हर्षदानी, आणि त्यानंतर मग त्यांनी अशी रूम सजवली वरची. आणि ते आल्यानंतर अचानकच एकदम नमस्कार, श्रमिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत. आजचा आपला आज 1/1/2025 नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. हे बघू शकता, पूजा पण झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आज आम्ही आता छोले भटुरे करणार आहे. आज ना माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आहे. तर हे बघा आपण कांदा आहे ना छान परतून घेणार आहे तेलामध्ये. हे बघा कांदा परतल्या गेला की आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे. आता कांदा, टोमॅटो आणि लसूण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे. मी जी कांदा वगैरे भाजलेली कढई आहे ना तीच घेतलेली आहे. आता
हे बघा, आपण दोन उबळे तेल घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मसाला टाकणार आहे. मसाला असा तेलामध्ये छान परतायचा. आता याच्यामध्ये आपण तिखट, आपल्या चवीनुसार गरम मसाला आणि हळद आणि मीठ घालणार आहे. आता बघू शकता तुम्ही, छान तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार लाल तिखट घालणार आहे. त्याच्यानंतर हा मी घरी केलेलाच मसाला आहे, हा घालायचा 2 चम्मच. त्याच्यानंतर हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ घालायचे. हे छान असं मिक्स करून घ्यायचं. बघा तुम्ही, आता आपला मसाला किती छान झाला आहे. त्याला कलरही खूप छान आलेला आहे. याच्यामध्ये मी थोडेसे कढीपत्त्याची पानं टाकले 2-3 चिरून. त्याचा एक वेगळाच फ्लेवर येतो बघा कढीपत्त्याचा. आणि आपण ज्या भांड्यामध्ये मसाला काढला होता ते थोडंसं पाणी टाकते. या पाण्यामध्ये आता हा मसाला छान शिजू द्यायचा. दोन बटाटे आहे, ते पण उकडून किसून घ्यायचे. हे बघा, या मीडियम साईजचे घ्यायचे 2 बटाटे. असं किसून घ्यायचं बारीक. बंद करा. त्याच्यात 2 उकडून बटाटे घेतलेले आहे, थोडंसं दही घेतलेलं आहे आणि मैदा घेतलेला आहे बघा अर्धा किलो. आणि मीठ घ्यायचं आपल्याला जसं लागतं तसं, आणि तेल घ्यायचं थोडंसं गरम करून. आता आपण भटुऱ्याचं पीठ भिजवणार आहे, तुम्ही बघू शकता. आता आपलं भटुऱ्याचं पीठ तयार आहे, पण ते 10-15 मिनटं मुरू द्यायचं. नंतर मग त्याचे भटुरे करायचे. खूप छान लागतात बघा खायला.
वरडू नको बोंबलेस. चॉको चिप्स कोणते? अंशची बघा आता भटुरे खायची गडबड चाललेली आहे. असे छोले भटुरे तुम्ही नक्की करून बघा आणि कसे होतात कसे नाही कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून आपण अशाच पद्धतीने रेसिपी आणि व्लॉग टाकत जाऊ.